calm down. शांत हो राजवर्धन, शांत हो, calm down. काकूंसोबत आर्ग्युमेंट करून काही होणार नाहीये. समज सगळं त्यांच्या डोक्यावरून जाणार आहे. मूडची वाट लावून टाकली. घ्या. हे काय आता? सरबत आहे, कोकम सरबत आहे. घ्या घ्या घ्या. हवं तर तुमच्या त्या बाटलीतलंच आहे असं समजून घ्या. असं समजून नाही पिता येत. त्याची वेगळी नशा आहे. ते प्यायल्यावर काहीतरी होतं, कळलं? ते प्यायल्यावर काहीतरी होत असेल, पण हे प्यायल्यावर बरंच काही होतं. म्हणजे विषय असा आहे ना की हे कोकम सरबत आहे. यात जे कोकम आहे त्यामुळे पचन संस्था सुधारते. शिवाय अँटीऑक्सिडंट, अँटी फंगल यासारखे घटक आहेत यात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामुळे डोकं शांत राहतं, ज्याची तुम्हाला सगळ्यात जास्त गरज आहे. हो का? आता मी सांगू का दारू पिण्याचे फायदे? दारू प्यायल्यावर ना असं चार्ज व्हायला होतं. छान झोप लागते. बेसिकली मन मोकळं होतं. मन मोकळं होण्यासाठी दारूची गरज नसते, मन समजून घेणाऱ्या माणसांची गरज असते. आणि दारूचं कसलं गुणगान गाताय? ती दारू शरीरासाठी किती हानिकारक असते माहितीये का तुम्हाला? अरे यार, दारूमुळे ना कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होतात. पैसा, प्रतिष्ठा, मनशांती सगळं एका क्षणात धुळीला मिळवते दारू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हृदय निकामी होतं. हे निकामी व्हायला आधी मुळात असावं लागतं म्हणा. काय काय म्हणालात? कम अगेन? प्या प्या, सरबत प्या. तुम्ही पटकन पिऊन टाका, तुमचं पित्त खवळणार नाही. घ्या घ्या घ्या. स्वतः जी चिडचिड करताय ना ती सुद्धा जरा कमी होईल. घ्या. काकू, काय ना, माझं फ्रस्ट्रेशन कमी करण्याचं आणखीन एक सोल्युशन आहे, जे फक्त तुमच्याकडे. माझ्याकडे कसलं सोल्युशन आहे? तुम्ही ना रोजच्या रोज ऑफिसला जात जा, म्हणजे माझं फ्रस्ट्रेशन कमी होईल आणि घरात बाटल्याही फुटणार नाहीत. मी ऑफिसला जायचं का नाही हे मी ठरवेन. तुम्ही कोण ठरवणार आहे? हो का? मी सांगायची गरज नाहीये. म्हणजे 50,000 रुपयाचं लोन दिलंय मी तुम्हाला. कधी फेडणार आहात? की मैत्री खात्यात दिले म्हणून विसरून जायचंय मी? हो, मी कुठे पळून जाणार नाहीये. फेडणार आहे मी तुमचं लोन. काकू काकू, ओके, इतकं पॅनिक व्हायची गरज नाहीये. नाही, मी खरंच समजेन की कुणाला तरी मैत्री खात्यात देऊन टाकले. कशाला? मैत्री आहे का आपली? आहे ना मैत्री. कशी असेल? त्यासाठी अंडरस्टँडिंग असावं लागतं, जमेल तसं सॅक्रिफाईस करावं लागतं. आणि तुमच्या डिक्शनरीत हे दोन्ही शब्द नाहीये. समोरच्याला सतत पॅम्पर करत त्याला चुकीच्या गोष्टी करायला साथ देणं, याला जर तुम्ही मैत्री समजत असाल ना सर, तर हो, नसेन मग मी तुमची मैत्री. पण विषय असा आहे ना की समोर खड्डा आहे आणि आपला मित्र त्या खड्ड्यात पडणार आहे हे माहिती असतानाही जर मी त्याला अडवत नसेन, तर नसेन मी मैत्रीच्या योग्य. नसतील माझ्या डिक्शनरीत अंडरस्टँडिंग आणि सॅक्रिफाईस यासारखे शब्द. पण माझ्या डिक्शनरीत ना केअर हा शब्द सगळ्यात आधी येतो. आणि जिथे हा शब्द येतो ना तिथे दुसऱ्या कुठल्या लेबलची गरज नाही भासत. कळलं ना मिस्टर राजवर्धन? काकू, अहो,
दारू कसली ढोसत बसला इथे. मग काय राजवर्धन घर सोडून गेलाय. खुशी का मौका है, सेलिब्रेशन तो बनता है. हो, बहिणीने हे सगळं बघितलं तर काय होईल याचा विचार केलाय का? शांत हो, काही होणार नाही. राजवर्धन घर सोडून गेल्याच्या दुःखात पितोय. नाही सहन होत हल्ली हे असं. वा 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 बाबा, सॉलिड आता तुम्ही. म्हणजे काय, आहेच मी सॉलिड. अहो, ही सगळी नाटकं करत बसण्यापेक्षा ना आता या संधीचा फायदा कसा करून घेता येईल ना याचा विचार करा आज. तू अजिबात काळजी करू नकोस, तोच विचार करतोय. आणि विचार करण्यात तुझ्यापेक्षा 4 पावलं पुढे आहे. मला नको सांगूस. हे 2-3 पेक पोटात गेले ना आणि तार लागली, कशा सटासट आयडिया येतील डोक्यात. हा, Cheers. सावकाश. हा वैदेही बोल. हा काऊ, मी हे सांगायला फोन केलाय की मी मेजर कामात अडकले, सो मला घरी यायला उशीर होईल. बर ठीक आहे, ये सावकाश. काकू स्लो नको, स्पीड वाढवा जरा. पोटात कावळे ओरडायला लागले आता. ओरडू देत, ओरडून ओरडून गप्प बसतील मग. हा बोका पण ना जरा सुखाने जगू देत नाही. ए बोका काय म्हणतेस ग? बरं, मी हेच विचारायला कॉल केला की जेवणाचं काय करतेस, की बाहेरून काही ऑर्डर करू? नको नको, बाहेरचं नको मागू. जरा खर्च खात जाग. हो. आज मस्त भरिताचा बेत केलाय. काय वांग्याचं भरीत करतेस? काऊ यार, तुझ्या हातचं भरीत म्हणजे माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटलंय. बरं ये, मी तुझ्यासाठी काढून ठेवते बाजूला. हो चालेल. हॅलो काऊ, आई. अगं हॅलो. यार, काऊ भरीत करते. सुपर्ब, मस्त झालंय बरे. मला माहित नव्हतं तुला इतकं छान जेवण बनवता येतं. मीच हे सगळं केलंय. काय, मला सकाळी वेळ असला ना की मी करते असं सगळं. आत्ता राजने तिच्या हातचं भरीत खाल्लं तर त्याला कळेल त्या दिवशी केलेलं भरीत हे काऊने केलं होतं आणि माझं भांड फुटेल. आणि राज काही भरताबद्दल बोलला तर तिला कळेल माझा प्रिन्स चार्मिंग हाच आहे. ओ गॉड, आता काय करू? सुचलं. काय काय राजवर्धन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत रत्नमालाच्या अकाउंट मधले बरेच पैसे आपल्याकडे आणायला पाहिजे. अहो, ते मला पण सुचलं होतं. पण ते आणायचे कसे ते कळत नाहीये मला. ते आणायचे कसे ते मला सुचले. ऐका,
सुरुवातीला 10-20 लाख रुपये आपल्याकडे वळते करून घेऊ. 40 लाखाने काय होणार आहे? अहो, चांगले 50 लाख कसे आणता येईल त्याचा विचार करा. साधं हेच आवडत नाहीच. अरे सोन्याचं अंड देणारी कोंबडी अशी पटकन कापायची नसते. अहो, पण त्या कोंबडीचं पिल्लू आलं ना की मग एक पण सोन्याचं अंड आपल्याला उचलू देणार नाही. हे लक्षात घ्या तुम्ही आणि आता या संधीचा फायदा घेऊन जेवढं काढता येईल तेवढं काढा. बाबा ऍक्च्युली आई ना खरं बोलतायत. जास्त वेळ वाया घालवण्यात काहीच अर्थ नाहीये. मला तर वाटते जेवढी मिळतायत ना तेवढी घेऊया. असं म्हणतेस? ठीक आहे, चला मग मिळालेल्या संधीचं सोनं करूया. आलीस? मला वाटलं तुला उशीर होणार आहे. अगं पण आपल्या घरी पाहुणे आलेत, असं उशिरा येऊन कसं चालेल? उगीच पाहुणा पाहुणा म्हणून डोक्यावर चढवून ठेवू नको त्याला. पाहुणा देवाचं रूप असतं. हा कसला पाहुणा? माझ्या राशीला आलेला शनी आहे हा. काऊ यार, झालं का तुझं परत सुरू? थांब ना, आता बस कर ना. मला खूप भूक लागली एकतर. म्हटलं तू छान जेवण करत असशील तर आपण एकत्र जेवूया म्हणून घाईघाईने आले. पण तुम्ही जेवला नाहीत ना? नाही, काही जेवायला बसणारच होतो तेवढ्यात तू आलीस. जा फ्रेश होऊन ये, एकत्रच बसू जेवायला. हो. एक मिनिट हा, आलेच मी. हो. आता हे भरीत आणि त्या दिवशीचं भरीत यात जमीन आसमानाचा फरक आहे. सॉरी काऊ. आय नो मी एका डेली सोपच्या वॅम्प सारखी वागते, पण नो ऑप्शन. सॉरी. हॅलो. हॅलो कावेरी, अगं कसा आहे ग राजवर्धन? त्या बोक्याला काय होणार आहे? काय? नाही ते म्हणजे बरेच ते दुपारी मस्त जेवले वगैरे, सगळं ठीक आहे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुमचा आवाज असा काय येतोय? काही नाही ग, आज ऑफिसमध्ये खूप काम होतं मला, म्हणून थकायला झाले जरा. नाही, मी समजू शकते. तुमच्यावर सगळा वर्कलोड आलाय ना. सरांनी असं ऑफिस सोडलं, मीही ऑफिस सोडून निघून गेले. खरं तर मी तुम्हाला म्हणाले होते सरांना परत आणल्याशिवाय मी ऑफिस जॉईन करणार नाही, पण मला असं वाटतंय मी अर्धा दिवस तरी ऑफिसला यायला पाहिजे. तुमच्यावरचा ताण जरा कमी होईल ना. हो कावेरी, तू नक्की येच ऑफिसला.
मला पण कळेल राजवर्धन कसा आहे, त्याचं काय चाललंय. काकू कोणाशी बोलताय? बॉयफ्रेंड? ब्रो दुसरी शोध, दुसरी शोध. ही खडूस नंबर 1 आहे. आफ्टर मॅरेज शी विल चेंज युअर लाईफ इनटू लेक्चर हॉल. दिवसभर संस्कृती आणि परंपरेचे धडे देत राहील आणि तुला ऐकत बसावं लागेल. सो बंग मारता येत असेल तर मार ब्रो. मी तुम्हाला नंतर फोन करते. हा, किती वेडे आहेत दोघं. परत आला वाटतं कॉल. या जेवायला. तुम्ही काही बोललात तरी मी तुम्हाला उपाशी ठेवणार नाही. या बसा. खाली बसायचंय? हो, आपल्या संस्कृतीत खाली बसून छान मांडी घालून जेवायला बसतात. विषय असा आहे की डायनिंग टेबलवर बसण्यापेक्षा खाली बसून जेवल्यामुळे ना पाठीचा कणा ताठ राहतो, रक्तप्रवाह सुधारतो, कॅलरीज कमी होतात, अन्न पचन व्यवस्थित होतं, शिवाय डोकं शांत राहतं. यासारखे ना मोजता येणार नाही तेवढे फायदे आहेत खाली बसून जेवायचे. काकू दिवसभर लेक्चर मोडवर असता का हो तुम्ही? नाही कधीतरी नॉन लेक्चर मोडवर असता का? किंवा तुम्ही असं काही करतच नाही ज्याचा पारंपरिक दृष्ट्या फायदा होत नाही, संस्कृतीशी संबंध नाहीये? म्हणजे जुन्या लोकांनी ही सगळी शास्त्र पाळली म्हणून ते निरोगी आयुष्य जगले. त्या काळी काही जिम नव्हती पण तरीही ते कसे फिट असायचे. याचं कारण त्यांनी या सगळ्या गोष्टी आचरणात आणल्या. प्रत्येक गोष्टी मागे ना एक शास्त्र असतं, परंपरा असते, ती जपली पाहिजे. या बसा जेवायला. बडबड ऐकून भूक लागली. काकू काय हे? नाही तुम्हाला मला इथून हकलायचं असेल तर स्ट्रेट तोंडावर सांगा ना. हे असं सॉल्टी फूड बनवून टॉर्चर तरी करू नका. टॉर्चर? टॉर्चर करू नका म्हणजे कसला वाईट स्वयंपाक? म्हणजे मी स्वयंपाक छानच बनवते, एवढं छान भरीत केलंय मी. नाही तुम्हाला नावं ठेवायची सवयच झाली आता. चांगलं कधी काही दिसतच नाही. हो का? खाऊन बघा ना प्लीज. बघते खाऊन. चांगलंच झालंय, मला माहितीये ना मी केलंय ते, मला माहिती चांगलंच बनवणार. अरे देवा, एवढं कसं खारट झालं? शक्यच नाही एवढं खारट होणं. काकू जेवण बनवल्यावर टेस्ट करून बघण्याची परंपरा नाहीये वाटतं तुमच्या सो कॉल्ड पूर्वजांची? एवढे टोमणे मारायची काही गरज नाहीये. असं कधीच होत नाही माझ्या हातून. आजपर्यंत कधी माझ्या हातून मिठाचं प्रमाण चुकलेलं नाहीये. हा एक तर मिस्टेक करता, अग्री करत नाही. धन्य आहात तुम्ही काकू. नाही स्ट्रेट सांगा ना मला की मला खायला द्यायला तुम्हाला जीवावर येतं ते.
अरे हे बघा, मी बाकी कुठलाही आरोप सहन करेन पण हा आरोप सहन करणार नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं आणि एका स्त्रीसाठी स्वयंपाक ही साधना असते. ते मी मन लावूनच करते. असं तिखट मीठ जास्त घालून भुकेल्या जीवाचे हाल करणं मला नाही जमणार. पुढ्यात एक चतकोर जरी भाकरी असली ना तरी ती भुकेल्या माणसाला देण्याचे संस्कार केले ताईने माझ्यावर. आजपर्यंत मी कधी अन्नाची मस्करी नाही केली. शत्रू जरी आला ना तरी त्याला पोटभर जेव घालण्याची संस्कृती आपली, निदान मी तरी ती कधी मोडणार नाही. कसं झालं?